पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेलेले आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेना काल मी या बाबतीत सांगितलं। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी काल 3 वेळा मी फोनवरून बोललो, ते मुंबईत नव्हते। आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आईचा देहांत झाल्यामुळे ते नागपूरमध्ये होते। परंतु मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे। विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे। विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे। एका मातेचा अपमान करणं, एका बहिणीचा अपमान करणं, सभागृहाच्या आत अपमान करणं, सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाही। सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देत नाही, परंतु रात्रभर झोपू शकलो नाही। तर विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि सरकारनं याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी आता प्रसाद लाड हे करताना दिसत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्या संदर्भातली आपण ही थेट लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आणि सरकारनं यावर गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आपण त्यांच्या आंदोलनाची ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। Thank you.